कारणांच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि त्यावर उपाययोजना केली पाहिजे. फक्त इम्तियाज जलीलच बोलतायत असं नाही, तुम्हाला सुद्धा माहिती आहे खूप जण यावर सातत्यानं बोलतायत. काय नेमकं त्या कारणांच्या मुळाशी जाऊन केलं गेलं पाहिजे असं वाटतं. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, मगाशी त्यांनी मुद्दा उपस्थित केला होता समांतर कंपनीविषयीचा, तर त्या दृष्टीनं काय नेमकं स्पष्टीकरण तुम्ही देऊ शकाल? कारण तुम्ही खूप बारकाईनं या सगळ्या राजकारणामध्ये गेली कित्येक वर्ष आहात, तुम्हाला अत्यंत बारकाईनं सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे त्या दोन मुद्द्यांवर तुमची उत्तरं. संभाजीनगरचा पाणी प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आणि मला आपल्यासमोर बोलताना किंवा पेपर वाचताना, सकाळी न्यूजपेपर वाचताना किंवा ज्यावेळेस जनतेला भेटतो त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करताना मला सुद्धा खूप वाईट वाटतं. पण हा प्रश्न खऱ्या अर्थाने राजकीय नेत्यांनीच बिघडलेला हा पाणी प्रश्न असं मला वाटतं. यामध्ये समांतर जलवाहिनीचा आमच्या इम्तियाज भाईंनी हे केला. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे याच्याबद्दल मी जाणार नाही, तो भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे का राष्ट्रवादीचा आहे का काँग्रेसचा आहे. पण हे करत असताना कॉन्ट्रॅक्टर जो कोणी असेल त्यांनी काम चांगलं केलं का नाही, ते काम करत असताना त्याची क्वालिटी बरोबर आहे का नाही, आणि हे तत्कालीन प्रशासकीय माणसांनी काम करण्याची गरज होती. आणि मला तुमच्या समोर सांगाल की हा जो समांतर जलवाहिनीचा जो ठराव होता 700-750 कोटीचा विषय होता तो, तर त्यावेळेसचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या माध्यमातून हा डिले झालेला विषय, चंद्रकांत खैरेने कोण कॉन्ट्रॅक्टर आणला किंवा कुणाला दिलं हे आम्हाला काही कल्पना नाहीये, पण ते येतीलच आता तुमच्या इंटरव्ह्यूला. त्यांच्या काळातली योजना होती ती त्यांनी न लक्ष दिल्यामुळे ही योजना बारगळलेली असं माझं मत आहे. आता दुसरा विषय महत्वाचा आहे, सध्याची योजना. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ज्यावेळेस पहिल्या टर्ममध्ये मुख्यमंत्री होते, त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये 1680 कोटी रुपयाची योजना मंजूर झाली. 2019चं शेवटचं काही महिने असतील ती मंजूर झाली आणि ताबडतोब टेंडर काढलं. टेंडर काढल्यानंतर जो कोणी L1 आला असेल तर ते फायनल करण्यासाठी जे उबाटा सरकार आलं, माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा पालकमंत्री सुभाषजी देसाई असतील, या लोकांनी यांच्या सरकारमध्ये टेंडर फायनल करायला 1.5 ते पावणे 2 वर्ष गेली. 1.5 ते पावणे 2 वर्ष एक टेंडर फायनल करायला, म्हणजे टेंडर झालं होतं. म्हणजे त्या काळामध्ये जे 1.5 ते 2 वर्ष गेले, त्या काळामध्ये ह्या जलवाहिनीची किंमत वाढली. किंमत वाढल्यानंतर हे प्रकरण आम्ही केंद्राकडे नेलं. मी त्यावेळेस अर्थमंत्री होतो आणि तिथून 1000 कोटी मंजूर केले. म्हणजे 1670 प्लस 1000 कोटी केंद्राची जवळजवळ 2740 कोटीची योजना आहे. म्हणजे देशातली सर्वात मोठी पिण्याच्या पाण्याची योजना आहे. फक्त 53 किलोमीटर पाणी इथं आणायचं, 53 किलोमीटर. आणि हे असताना सुद्धा अजून होत नाही, याचं दुर्दैव आहे. याच्यामध्ये प्रशासन, MJP आहे, महानगरपालिका आहे, मध्येच कलेक्टरांचे इन्व्हॉल्वमेंट असते. सर्वांचं मापन म्हणतो ना की सो मेनी कुक्स स्पॉइल द फूड, अशी परिस्थिती इथे झाली असं मला वाटतंय. मी रेग्युलर मंत्री असताना याचा फॉलोअप घेत होतो, प्रत्येक महिन्याला फॉलोअप घेत होतो. आणि त्यावेळेस एकंदरीत असं आलं होतं की दृष्टिक्षेपात आलंय, म्हणजे साधारण एक 5-6 महिन्यामध्ये काम होईल, पण काम झालेलं नाही. आणि आत्ता म्हणजे मी एक 4 दिवसापूर्वीच डिस्ट्रीब्युशनमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते नेमकं काय आहे म्हणून या महानगरपालिकेमध्ये मागच्या 25 वर्षापासून ज्यांनी ज्यांनी काम केलं ते रिटायर अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्याच्यातून प्रश्न समजून घेतले. आणि लवकरच मी सुद्धा याच्यामध्ये, म्हणजे त्यातला मी स्पॉइल करणारा नाही, मी नक्कीच काही तर सुधारणा करण्यासाठी एक बैठक घेऊन काही सूचना देणार आहे. ठीक. दोन समांतर कंपनी कुणाची होती त्याच्यामध्ये मी पडणार नाही. समांतर कंपनी, आता हे तुमचे लोकशाहीचे मालक, त्यांनी जर टेंडर तिथं भरलं तर त्याला मी म्हणणार का घेऊ नको म्हणून. समांतर कंपनी कुणाची होती दॅट इज बाय द प्रोसिजर. आणि अगर सुभाषचंद्राची जर कंपनी असेल तर ही म्हणजे कुणी कुठेही, समजा मी खासदार, मी व्यवसाय करू शकत नाही का? त्यांनी जर काम केलं पण काम करू कुणी दिलं नाही ते महत्वाचं आहे. इथं खासदार कोण होतं? चंद्रकांत खैरे आणि टीम यांच्या माध्यमातून अडथळा आले म्हणून हे काम झालेलं. ही वॉज लिडिंग एव्हरीथिंग. ठीक आहे. आपण पाणी टंचाई व्यतिरिक्त इतर जे महत्वाचे मुद्दे आहेत, ज्या मुद्द्यांवर एक सांगू इच्छितो मी. बरं, बोला. इम्तियाज भाई, मैं पेट्रोलियम कमिटी में था. 173 कोटी पाची गॅस या शहरापर्यंत आलाय 2 वर्षामध्ये. फक्त मधले 3 ते 4 किलोमीटर जर सोडलं, कारण तिथं काही लोकांनी अडवलेलं आहे, नगर अहमदनगरच्या तिथे. म्हणजे PNG गॅस या शहरामध्ये मी म्हणजे मंजूर करून आणला तर
तर तिथं 5-6 किलोमीटर ते 173 किलोमीटर आम्ही 2 वर्षात टाकलं हा. आणि 53 किलोमीटरची वाहिनी अजूनही अडखळलेली आहे आणि हे पाणी इथं येईल पण ते डिस्ट्रीब्युशन मध्ये प्रॉब्लेम आहे. बर, अंमलबजावणी नेमकी कशी होईल? आणि समांतरमध्ये काय हा. झालं, समांतरमध्ये हा, तत्कालीन अधिकारी हो. नगरसेवकांना सांगायचं इथं पाणी टाक, म्हणजे इथं लाईन टाक, हा. इथं लाईन टाकून दिली. म्हणजे विदाऊट परमिशन, विदाऊट कंट्रोलिंग द सगळं हे झालेलं काम आहे, म्हणून डिस्ट्रीब्युशनचे प्रॉब्लेम्स आहे. बरं, म्हणजे नियोजनाचा पण विषय आहे त्या नियोजन, yes. अंमलबजावणीचा पण विषय नियोजन आहे. आणि अंमलबजावणी येस. ठीक आहे. बरं, पुढचा मुद्दा एक विचारायचा होता तुम्हाला की छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाईच्या व्यतिरिक्त अनेक अशा मुद्द्यांवर सातत्यानं बोललं जातं की ज्या मुद्द्यांना प्रकर्षाने महत्व देण्याची गरज आहे. सामाजिक सलोखा हा त्यातला एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे राज्यभरात गेल्या काही भागांमध्ये अशा घटना घडल्या की ज्यामुळे ते सोशल फॅब्रिक कुठेतरी बिघडते की काय, तो सामाजिक परिस्थिती जी आहे ती बिघडते की काय असं वाटलं. त्याबद्दल नेमकं भागवत कराड यांना काय वाटतं? पाण्यामुळे सामाजिक समस्या नाही, पाण्याचा विषय नाही म्हणते मी, वेगळा विषय सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने, सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने, सगळ्याच बाबींवर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीने काय नेमकं केलं गेलं पाहिजे असं वाटतं. कारण गेल्या काही काळात अशा भरपूर घटना घडल्या की ज्यामुळे